नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आर्थिक सुधारणांसाठी भारत सरकार कटिबद्ध, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाला निवडणूक आयोगाची सशर्त परवानगी. बँक ऑफ चायनाची पहिली भारतीय शाखा मुंबईत उघडण्यासाठी सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. काल थाटामाटात आगमन झालेल्या ज्येष्ठा गौरींचं आज पूजन. भारताचा बॅडमिंटनपटू अजय जयरामची कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. आणि मराठवाड्यासह राज्यभरात पावसाची दमदार हजेरी. नमस्कार. बातम्या विस्ताराने. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली 4 दिवसांच्या सिंगापूर आणि हाँगकाँगच्या दौऱ्यावर आहेत. भारतात सुधारणा आणि विकासाची प्रक्रिया चालू आहे, त्यामुळे गुंतवणुकीसाठी भारतात अनेक संधी असल्याचं जेटली यांनी सिंगापूरमधील गुंतवणूकदारांना सांगितलं. आर्थिक सुधारणांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत अनेक विधेयकांवर विचार चालू आहे असं ते म्हणाले. 2 अंकी विकास दर प्राप्त करण्याची भारताची क्षमता आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेटली यांनी सिंगापूरच्या पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशातील व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याबाबत चर्चा झाली. जागतिक आर्थिक स्थिती आणि त्याचा दोन्ही देशांवर होणारा परिणाम याबाबतही बैठकीत चर्चा झाली. भारतात सुधारणा आणि विकास चालू असून सरकार त्याला गती देणार आहे. जागतिक अर्थव्यवस्था पाहता भारतासमोर अनेक संधी आहेत. वित्त विधेयक महत्त्वाचं असून त्यावर प्रक्रिया चालू असल्याचं जेटली यांनी सांगितलं. या 4 दिवसांच्या दौऱ्यात जेटली अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी आणि गुंतवणूकदारांशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला निवडणूक आयोगाने सशर्त परवानगी दिली आहे. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या मतदारांना प्रलोभनं किंवा त्या निवडणुकांवर प्रभाव पडेल असं कोणतंही भाष्य करू नये या अटीवर निवडणूक आयोगाने मन की बात या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. देशातल्या पीक पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाद्वारे पुढच्या आठवड्यात दिल्लीमध्ये रब्बी आणि खरीप परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकात ही माहिती दिली आहे. या परिषदेत पुढच्या हंगामासाठी धोरणही आखलं जाणार आहे. वर्ष 2015च्या खरीप हंगामाची कामगिरी तपासून आदानांचा आढावा घेणं तसंच नवीन तंत्रज्ञानाबद्दल आणि पीक उत्पादनातील अभिनव कल्पनांबद्दल जनजागृती करणं आदी उपक्रमांचा या परिषदेत समावेश असेल. देशाच्या अन्न सुरक्षेत खरीपाइतकंच गहू, मका, तेलबिया आदी रब्बी पिकांचंही महत्त्वाचं योगदान असतं. पावसाअभावी खरीपाचं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर रब्बी उत्पादनात अधिकाधिक वाढ करण्यासाठी मंत्रालय धोरण आखत असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये बँक ऑफ चायनाची पहिली भारतीय शाखा स्थापण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलं. चीनमधील अग्रेसर बँक असणाऱ्या बँक ऑफ चायनाच्या शिष्टमंडळाने काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना चीन भेटीचं निमंत्रणही दिलं. बँकेची राज्यात शाखा स्थापन झाली तर भारत चीन आर्थिक संबंधांना अधिक चालना मिळेल. मुंबई शहर तसंच पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या नालेसफाई घोटाळा प्रकरणी केलेल्या कारवाईत मुख्य अभियंता, दक्षता विभाग, सहाय्यक दुय्यम अभियंता आणि 4 सहाय्यक अभियंत्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसंच 3 मुकादमांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. या प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालेसफाई प्रकरणी प्रथमदर्शनी अनियमितता झाल्याचं दिसून आलं आहे असं या पत्रकात म्हटलं आहे. जगभरात काल आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस साजरा होत आहे. या निमित्ताने चेन्नईमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांनी आणि नौदलाच्या जवानांनी मिळून कचरामुक्त समुद्रासाठी संघर्ष किनारपट्टी स्वच्छता अभियान राबवलं. समुद्राची स्वच्छता तसंच किनाऱ्याच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ राहावा
या उद्देशाने किनारपट्टी स्वच्छता दिवस साजरा करण्यात येतो। राज्यात अनेक ठिकाणी किनारपट्टी स्वच्छता दिवस साजरा होत होता। मुंबईतही गिरगाव आणि जुहू चौपाटी स्वच्छ करण्यात आली। या स्वच्छता अभियानात नौदल, सामाजिक संस्था, नागरिक तसंच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी नौदलाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली होती। संरक्षण मंत्रालयाच्या आणि JSW यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कोस्टल स्वच्छता मोहीम 2015 अंतर्गत काल अलिबाग समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम संपन्न झाली। परदेशात गेल्यावर आपण जसे स्वच्छतेबद्दल जागरूक राहतो तसंच आपल्या देशातही परिसर स्वच्छ राखण्याबद्दल प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शीतल तेली उगले यांनी यावेळी व्यक्त केली। गणेश विसर्जनानंतर अलिबागच्या किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचंही त्या म्हणाल्या। कालच्या मोहिमेत संरक्षण मंत्रालयाच्या आणि JSWच्या अधिकाऱ्यांबरोबरच शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी तसंच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनीही भाग घेतला होता। मानवी जीवनावरचा धर्माचा दबाव नष्ट करण्यासाठी डोळस साहित्याच्या निर्मितीची गरज आहे, असं मत कविवर्य डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केलं। जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर तालुक्यातल्या पिंगळवाडे इथे पहिल्या राज्यस्तरीय अहिराणी ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल झालं, त्यावेळी ते बोलत होते। उत्तर महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या अहिराणी बोलीभाषेतल्या लेखनाचं संशोधन होण्याची गरज असल्याचंही वाघ म्हणाले। तसंच महाराष्ट्रात अहिराणी भाषा मौखिक स्वरूपात बोलली जाते। संवर्धनासाठी या भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा अशी अपेक्षा अहिराणी साहित्यिक डॉक्टर संजीव कुमार सोनावणे यांनी व्यक्त केली। देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनाम प्रेम या सामाजिक संस्थेच्या वतीने काल मुंबईत शहीद दिन साजरा करण्यात आला। यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। अक्षय गोडबोले, लान्स नायक कैलास वाघ, हवालदार नारायण भोंडे, मेजर ऋषिकेश रामाणी, कर्नल संकल्प कुंभ आणि विक्रम सिंग या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा यावेळी सत्कार करण्यात आला। माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा काल मुंबईत विपश्यना एज्युकेशन आणि सोशल ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला। सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, रिपाई अध्यक्ष रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। मानवाने आपल्या स्वार्थाकरता होता होईल तितकी पर्यावरणाची हानी केली आहे। मात्र आता काही ठिकाणी पर्यावरणाबाबत जागृती होताना दिसते आणि म्हणूनच अलीकडे गणपतीची आरास करताना त्याचे देखावे करताना ते पर्यावरणाला पूरक असतील याची काळजी घेण्याचा प्रयत्न होताना दिसतो। मात्र सातारा जिल्ह्यात इको फ्रेंडली गणेश मूर्तींची संकल्पना गेली अनेक वर्ष राबवली जात आहे, त्याविषयीचा हा वृत्तांत। साताऱ्यात अनेक वर्षांपासून इको फ्रेंडली अर्थात मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची स्थापना केली जाते। सोळशी या गावातली तब्बल 700 कुटुंब शेतातल्या मातीपासून साकारलेल्या गणपतीच्या मूर्ती घरोघरी बसवतात। विशेष म्हणजे या मूर्ती गावातले कुंभार बनवत नाहीत तर सोनार तयार करतात। 21व्या शतकात लोकांची वेगवेगळ्या आकर्षण किंवा वेगवेगळ्या मूर्त्यांच्याकडे जरी संकल्पना साकारत असली तरी आमच्या गावामध्ये जी अशी मातीच्या गणपतीची काळ्या मातीच्या गणपतीची जी संकल्पना आहे ही फार पूर्वीपासून चालत आताच्याही पिढीनं तशीच चालू ठेवलेली आहे। लोकांनी फक्त आपला पाट आणून द्यायचा की सोनार त्यावर गणपतीची मूर्ती घडवतात। त्या मूर्तीला कोणताही रंग दिला जात नाही की त्यावर अलंकार कोरले जात नाहीत। केवळ हळद कुंकू वाहून लोक ही मूर्ती वाजत गाजत घरी नेतात। पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही प्रथा युवा वर्गानेही कुठलाही आक्षेप न घेता तशीच पुढे सुरू ठेवली आहे, हे विशेष म्हणावं लागेल। मातीच्या गणपतीची परंपरा ही पिढ्यानपिढ्या चालत आली आहे, जी की आम्ही पण तरुणांनी तशीच पुढे कंटिन्यू करण्याचं ठरवलंय। या मूर्तीमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल आणि रंग हे कसलेच वापरले जात नाही, त्यामुळे या मूर्तीचं पर्यावरण आणि आमची परंपरा या दोन्हीच्या दृष्टीनं असणारा फायदा।
पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी विविध अभिनव पर्यायांचा विचार काही जण आवर्जून करू लागले आहेत. अशा वेळी वाटतं पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची कैक वर्ष जुनी प्रथा आजही अभिमानानं सुरू ठेवणाऱ्या सोळशी सारख्या गावाचा आदर्श सर्वांनी समोर ठेवून निसर्गाची हानी टाळण्यात खारीचा वाटा उचलायला काहीच हरकत नाही. गणपतींच्या प्रतिष्ठापनेनंतर माहेरवाशिणी ज्या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा. राज्यात काल ठिकठिकाणी गौराईचं आगमन झालं. विदर्भात या गौरींना महालक्ष्मी असं म्हटलं जातं. नागपुरात काल अनेक ठिकाणी महालक्ष्मी विराजमान झाल्या. काही ठिकाणी नवसाच्या तर काही ठिकाणी पूर्वापार महालक्ष्मी असल्याचं सांगण्यात येतं. अनेक घरी या ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचं पूजन केलं जातं आणि त्यांना त्यांच्या आवडीचे सर्व खाद्यपदार्थ मानाने खाऊ घालण्यात येतात. पश्चिम विदर्भामध्येही काल गौरींचं घरोघरी आगमन झालं. महालक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करून पारंपरिक पद्धतीने महालक्ष्मीला विविध दागिन्यांनी सजवण्यात येतं. शहरी तसंच ग्रामीण भागात उभ्या बैठ्या तसंच नवसाच्या महालक्ष्मी मुखवट्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. राज्यात अनेक ठिकाणी खड्यांच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी, उभ्याच्या गौरी तसंच तेरड्याच्या गौरी सजावटीसह घरोघरी बसवल्या जातात. आज राज्यभर गौरी पूजनानिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. भारताचा बॅडमिंटनपटू अजय जयरामने कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता विजेतेपदासाठी जयरामची झुंज जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित चीनच्या चेन लॉग याच्याशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात जयरामने जागतिक क्रमवारीत 7व्या क्रमांकावर असलेल्या चिनी तैपाईच्या चाऊ तीन चेन याचा 21-19, 21-15 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला. जयराम जागतिक क्रमवारीत 32व्या क्रमांकावर आहे. यंदाच्या मोसमात जयरामनं मलेशियन मास्टर्स ग्रॅ प्री गोल्ड, स्विस ओपन आणि रशियन ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. गेले 2 दिवस मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात विक्रमी 18 तास पाऊस पडला. त्यामुळे या जिल्ह्यातल्या खाम, शिवना, दुधना, पूर्णा, पैनगंगा आदी नद्यांना पूर आला आहे. नदीकाठावरील रहिवाशांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. हवामान खात्याने येत्या 36 तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रत्नागिरीत गेले 4 दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने काल उसंत घेतली. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. साक्री तालुक्यातील 4 धरणं 100% भरली आहेत तर लाटीपाडा, शेलबारी, विरखेल ही धरणं अंदाजे 60% भरली आहेत. जळगाव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण 60%वर गेलं असून नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमधील सौराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू असून काल दिवसभरात डहाणूमध्ये 57 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचं कुलाबा वेधशाळेने कळवलं आहे. हवामान. मुंबईत आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उपनगरात 1-2 ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असल्याचं कुलाबा वेधशाळेने कळवलं आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आर्थिक सुधारणांसाठी भारत सरकार कटिबद्ध, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाला निवडणूक आयोगाची सशर्त परवानगी. बँक ऑफ चायनाची पहिली भारतीय शाखा मुंबईत उघडण्यासाठी सहकार्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. काल थाटामाटात आगमन झालेल्या ज्येष्ठा गौरींचं आज पूजन. भारताचा बॅडमिंटनपटू अजय जयरामची कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. आणि मराठवाड्यासह राज्यभरात पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.